धम्म हा तेव्हाच सद्धम्म म्हणविला जाऊ शकतो जेव्हा तो मैत्रीला उत्तेजन देतो. एक, धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शीलापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा धोकादायक आहे. केवळ प्रज्ञा असणे हे देखील भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील दुधारी तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती ती असल्यास दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाऊ शकतो, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होऊ शकतो. म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. प्रज्ञा हा विचारधर्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धत होय. शील हा आचारधर्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धत होय. शीलाविषयी भगवान बुद्धांनी 5 मूलतत्वे सांगितली आहेत. पहिले, जीव हत्ये संबंधी. दुसरे, चोरी संबंधी. 3, विषयिक अनैतिक संबंधी. चौथे, खोटे बोलण्यासंबंधी. आणि 5वे, मद्यपानासंबंधी. आणि 5ही मूळ आधारांना लक्षात घेऊन प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैश्विक अनीती करू नये आणि मद्यपान करू नये. भगवान बुद्धांनी प्रज्ञेपेक्षा शीलाला अधिक महत्त्व का दिले याचे कारण स्पष्टच आहे. ज्ञानाचा सदुपयोग माणसाच्या शीलानुसारच होणार. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे ते म्हणतात. हेच त्यांच्या उपदेशाचे सार आहे. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, शीलासमान महत्त्वाचे या जगात दुसरे काही नाही. शील हा आरंभ आणि शील हा शेवट आहे. सर्व कल्याणाचे उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. 2, धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता आहे. धम्म बुद्ध धम्माची आधारशिला कोणती यासंबंधी काही अशी मतभिन्नता आहेत. प्रज्ञा हीच केवळ त्यांच्या धम्माची आधारशिला आहे की केवळ करुणा हीच त्यांच्या धम्माची आधारशिला होय. या वादामुळे बुद्ध अनुयायात 2 पक्ष उत्पन्न झाले होते. एका पक्षाचे म्हणणे असे होते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माची आधारशिला होय. दुसरा पक्ष म्हणतो की करुणा हीच बुद्ध धम्माची आधारशिला होय. हे दोन्ही पक्ष अद्याप एकमेकांपासून विभक्त झालेले आहेत. भगवान बुद्धाच्या वचनानुसार त्यांचे परीक्षण केले असता हे दोन्ही पक्ष चुकीचे वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माच्या 2 आधारस्तंभापैकी एक आहे याबद्दल मतभेद नाही. प्रश्न तो हा आहे की करुणा ही सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचा आधारस्तंभ आहे किंवा नाही. कारण करुणा ही त्यांच्या धम्माचा आधारस्तंभ आहे की विवादाच्या बाहेरची गोष्ट आहे याचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्षू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत ती जागा घाण होत असे. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला सहाय्य करीत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या 500 अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाणी, भांडी व गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जिथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागताने शुक्रदेवाला गरम पाणी वगैरे ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्षूचे शरीर धुवून त्यास स्नान घातले आणि त्यांची सेवा केली. असे म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले. तथागतांना उद्देशून त्यांनी विचारले, इतक्या थोर उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे? यावर भगवान बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात येण्याचा तथागताचा उद्देश हाच आहे की जे गरीब आहेत, असह्य आणि अनाथ आहेत त्यांचे तथागतांनी मित्र व्हावे.
जे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री आरक्षित आणि वृद्ध आहेत, त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म झाला आहे. 3. धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक आहे. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबलेले नाहीत. करुणा म्हणजे प्राणी मात्रासंबंधी दया करणे होय. भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्राणी मात्रासंबंधी दयाभाव. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल प्राणी मात्राबद्दल मैत्रीची भावना ठेवली पाहिजे, अशी भगवान बुद्धाची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे एका प्रवचनातून चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, समजा एक मनुष्य एक विहीर खणण्यास पृथ्वीला खोदतो, तेव्हा पृथ्वी त्याच्यावर रागावते काय? नाही भगवान, नाही. ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाखाने रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तर तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येतील. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे डाग असता कामा नाहीत, कारण मनाचे काळे डाग ही दुर्विचारांची प्रतिबिंबे असतात. समजा एखाद्या मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय? नाही भगवान, नाही. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात जळण्याचा गुण नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ज्याप्रमाणे पृथ्वीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागले पाहिजेत. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असा जर तुम्ही मैत्रीचा अभ्यास कराल, तर कोणी तुमच्यासोबत किती दुस्सह आणि अप्रीतिकर व्यवहार करेल तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेशही नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीचे आचरण आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणाबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी, चालाक, सकाळी लवकर उठणारी आणि कष्टाळू अशी ती मुलगी. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची खाती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध प्रकट होत नसावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, यात काय आहे बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही. काय लबाड कुठली? मोलकरीने विचार केला. राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच. मी माझे काम चोखपणे बजावते म्हणून ती रागवत नसावी. मी तिची आणखी कसोटी घेईन म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरीणीने उत्तर दिले, त्यात काय आहे बाईसाहेब? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही काय? लबाड कुठली? असं तर त्या मोलकरीणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे खरा, पण माझे काम मी नीट करते म्हणून ती दाखवीत नाही.
मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन, म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिणीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मालकिणीने उत्तर दिले, त्यात काय आहे बाईसाहेब? असं तर इतक्या उशिरा उठतेस म्हणजे काहीच नाही काय, लबाड मुली. असे उद्गार काढून मालकिणीने चिडून रागाने काठी उचलली आणि रक्त निघेल इतक्या जोराने ती तिच्या डोक्यात हाणली. खोक पडून रक्तंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत उठली, पहा बाई माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात काटे घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे, अशी तिची कुप्रसिद्धी झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्रीभाव आहे असे समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्माच्या सिद्धांतातून उगम पावली त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. भिक्खूंनो, पुण्यार्जनासाठी केलेले कृत्य ही मैत्रीच्या एका 16व्या भागापेक्षाही कमी मोलाची असतात. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका 16व्या भागाहूनही कमी असते. चंद्राची प्रभा त्याचे सर्व तेज आपल्या सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुनर्जनासाठी केलेले कृत्य मैत्रीच्या एका अंशानेही मोलाचे नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगून सर्व अंधार नाहीसा करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याप्रमाणेच भिक्खूंनो, पुण्यार्जनासाठी योजलेले सर्व साधने ही मैत्रीच्या एका अंशाच्याही इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. धम्म तेव्हाच सद्धम्म म्हणविला जाऊ शकतो जेव्हा तो संपूर्ण सामाजिक भेदभाव नाहीसा करतो. एक धम्म तेव्हाच सद्धम्म होऊ शकतो जेव्हा तो एक माणूस आणि दुसरा माणूस यामधील भिंतींना पाडून टाकतो. आदर्श समाज कशाला म्हणावे? ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये आदर्श समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे त्यात कोणतीही चूक राहू शकत नाही. त्यामुळे माणसाचा आदर्श समाज तोच आहे जो वेदामध्ये वर्णन केलेला आहे. वेदामध्ये ज्या आदर्श समाजाचे वर्णन केले आहे त्याला चातुर्वर्ण्य असे म्हणतात. वेदानुसार अशा माणसाने 3 अटी पाळल्याच पाहिजेत. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व वर्ग समान असता कामा नाहीत, तर त्यांनी एक दुसऱ्यांच्या वर खाली असायला पाहिजेत. सामाजिक प्रतिष्ठेसंबंधी अधिकाराच्या बाबतीत आणि विशेष हक्क यांच्या बाबतीत ते दुसऱ्याच्या वर अशा रीतीने आधारलेले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चतुर्वर्णाचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला नेमून दिलेल्या विहित व्यवसायच केला पाहिजे. ब्राह्मणाचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियाचा व्यवसाय म्हणजे शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3 उच्च वर्णाची सेवा करणे होय. कुठल्याही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचा व्यवसाय करू नये.
कोणताही वर्ग आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्या व्यवसायाच्या सीमेमध्ये आक्रमण करू शकत नाही. ब्राह्मण मात्र क्षत्रियांच्या किंवा वैश्याच्या व्यवसायात आक्रमण करू शकतात. या आदर्श समाजाच्या सिद्धांताला ब्राह्मणांनी उच्च दर्जा दिला आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार केला. हे स्पष्टच आहे की या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे. ही सामाजिक विषमता एखाद्या सामाजिक शेतामधून स्वाभाविकरित्या निघालेले पीक नव्हे. भगवान बुद्धांनी या सिद्धांताला मुळापासून विरोध केला. हे जाती संस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक होते. ते समतेचे सर्वात मोठे आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही तर्क नाही की ज्याचे त्यांनी खंडन केले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धांनी पुष्कळ ब्राह्मणांनी आव्हान दिले आणि वादविवाद करण्याचे प्रयत्न केले, परंतु भगवान बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले. अश्वलायन सुत्तामध्ये एक कथा अशी आली आहे की एकदा सर्व ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धाकडे जाऊन त्याच्या जातीवादाच्या मताविषयी शास्त्रार्थ करण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाची श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्णाचे असून इतर सर्व त्यांच्याहून नीच वर्णातील आहेत. ब्राह्मण हेच शुक्ल वर्ण आहेत, इतर सर्व कृष्ण वर्णाचे आहेत. पावित्र्य आणि सुचिता ही केवळ ब्राह्मणातच वसत असते, अब्राह्मणात ती वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मास आले, ते त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्यांचे उत्तराधिकारी आहेत. यावर गौतमा, तुमचे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी हतप्रभ झाला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणाच्या बायका ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊन मुलांना जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा ब्राह्मणांचे म्हणणे आहे की ब्राह्मणच उच्च वर्णाचे, ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहेत, ब्राह्मणच त्याचे उत्तराधिकारी आहेत. अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धाने अश्वलायनाला दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी सहवास केला तर काय जन्माला येईल? मानव संततीच जन्माला येईल. त्या दोघांच्या संयोगाने कोणी चतुष्पाद प्राणी जन्मास येईल काय? अश्वलायनाकडे काहीच उत्तर नव्हते. जी नैतिक उत्पत्ती करण्याच्या शक्यतेसंबंधीची गोष्ट आहे, तर केवळ ब्राह्मणच स्वतःच राग, द्वेष आणि दुरिच्छा यापासून मुक्त करू शकतो आणि क्षत्रिय करू शकत नाही काय? वैश्य किंवा शूद्र करू शकत नाही काय? अश्वलायन म्हणाला, नाही, चारही वर्णाचे लोक करू शकतात. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना, काय तू ऐकले आहेस की यवन आणि कंबोज आणि त्यांच्या सानिध्य असलेल्या देशात केवळ दोनच तऱ्हेचे वर्ग आहेत, एक आर्य आणि दुसरे दास, आणि तेथे एक आर्य दास बनून शकतो आणि दासाचा आर्य? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. जर तुमचा चतुर्वर्ण हा आदर्श समाज असेल तर तो सर्व देशात का आढळत नाही? त्यापैकी कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता या संबंधीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. त्याला पूर्णपणे निरुत्तर व्हावे लागले आणि शेवटी त्याला भगवान बुद्धाचे अनुयायित्व स्वीकारावे लागले. वशिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने तथागतांचे शरणग्रहण केली होती. इतर ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने भगवान बुद्धांकडे कथन केले. वशिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च स्तरातील असून इतर सर्व नीच स्तरातील आहेत. केवळ ब्राह्मण हेच फक्त शुक्ल वर्ण असतात, इतराचे वर्ण कृष्ण असतात. फक्त ब्राह्मण हेच शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरेखुरे औरसपुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मले आहेत, तेच त्यांची संतान आहेत, तेच त्यांचे उत्तराधिकारी आहेत.
आणि जोवर तुझा प्रश्न आहे, तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून तू त्या नीच वर्गाची संगती केली आहेस. तू शिरमुंड्या भिक्षूंच्या, त्या असंस्कृत श्रमणाच्या, त्या कृष्णवर्णीय लोकांच्या, त्या शूद्रामधील सामील झाला आहेस. तुझ्याकरिता असे करणे चांगले नाही. हे असे करणे काही उचित नव्हे. हे काय आहे की आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच वर्गाची संगती केली आहेस. तू त्या शिरमुंड्या, कृष्णवर्णीय, गावंढळ आणि त्या शूद्रामध्ये जे आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेले लोक, त्यांच्यात तू सामील झाला आहेस. भगवान, या शब्दांनी ते ब्राह्मण मला शिवीगाळ करतात. शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. कसलीही कसर ठेवीत नाहीत. यावर भगवान बुद्ध म्हणाले, वशिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेली दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणीही गर्भवती राहतात, प्रसवतात आणि आपल्या तान्ह्या बाळाचे संगोपन करताना दिसतात. असे असूनही हे सर्व मातेच्या योनीतून उत्पन्न झालेले ब्राह्मण म्हणतात, आम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेलो आहोत, त्यांची खरी मुले आहोत. त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्यांचे ओरस पुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. एकदा येशूकारी ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ 3 प्रश्नावर शास्त्रार्थ करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो व्यवसायाच्या स्थायी विभागणी संबंधी होता. त्या वर्गीकरणाच्या पद्धतीच्या समर्थनात तो म्हणाला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात की ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाची सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण त्यांची सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे श्रमण गौतम, सेवा म्हणजे व्यवसाय ही सर्व वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणाद्वारे केली जाणारी सेवा, क्षत्रियांद्वारे केली जाणारी सेवा, वैश्याद्वारे केली जाणारी सेवा, शूद्राद्वारे केली जाणारी सेवा. परंतु एका शूद्राची सेवा दुसरा शूद्रच करू शकतो. दुसरे कोण शूद्राची सेवा करणार? भगवान बुद्धाने येशूकारी ब्राह्मणाला त्याच्या प्रश्नाला एक प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे काय? माझे मत विचारशील तर मी असेही म्हणणार नाही की ह्या सर्व सेवा करायलाच हवेत किंवा त्या सेवा करण्याची गरज नाही. जर एखादी सेवा केल्याने त्या सेवेचा परिणाम माणसाच्या स्थितीला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा त्याने करू नये. परंतु जर ती सेवा म्हणजे व्यवसाय केल्याने मनुष्याची स्थिती चांगली होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियांचा, ब्राह्मणांचा, वैश्यांचा अथवा शूद्रांचा या सर्वांचाच व्यवसाय या मार्गदर्शक तत्वानुसार झाला पाहिजे. सेवेने व्यक्तीच्या स्थितीला वाईटपणा येतो. ती सेवा करण्यास तिने नकार दिला पाहिजे. तिच्या योगे त्या व्यक्तीची स्थिती अधिक चांगली होते. तसेच सेवा तिने केली पाहिजे. जिच्या योगे त्या व्यक्तीची स्थिती अधिक चांगली होते तशी सेवा तिने केली पाहिजे. त्यानंतर येशूकारी ब्राह्मण दुसरा प्रश्न विचारला. माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ याचाही विचार करू नये काय? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी असे उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानाची जी गोष्ट आहे, माणूस ज्या वंशात जन्माला येतो त्यामुळे फक्त त्याचे नामकरण होते. ते असे की हा क्षत्रिय वंशात उत्पन्न झाला, हा ब्राह्मण वंशात जन्मला, हा वैश्य वंशात जन्मला आणि हा शूद्र वंशात जन्मला. जसे ज्या पदार्थातून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरविला जातो. त्याप्रमाणेच माणसासाठी सद्दम हेच त्याचे वास्तविक धन आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्णात जन्माला आला त्याचा फक्त नामनिर्देश होतो. ना वंश परंपरेने, ना चांगल्या रूपाने किंवा ना पुष्कळ धनवान होण्याने माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरतो. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला माणूस हाही कधी कधी खुनी असतो, चोर असतो, व्याभिचारी असतो, खोटे बोलणारा असतो, निंदक व चुगलखोर असतो, शिवीगाळ करणारा असतो, बडबड करणारा असतो, लोभी असतो, दीर्घद्वेषी असतो किंवा चुकीचे मत धारण केलेला असतो. म्हणून मी म्हणतो की
जन्म थोर कुळात झाला म्हणून कोणी सत्पुरुष होत नाही, त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष देखील या दुर्गुणांनी मुक्त असलेलाही आढळेल. म्हणून मी असे म्हणत नाही की थोर कुळात जन्म झालेला मनुष्य वाईट होतो. ब्राह्मणी येसुकारी जो तिसरा प्रश्न विचारला तो प्रत्येक वर्णाचा व्यवसाय किंवा उपजीविकेच्या साधनासंबंधी होता. येसुकारी ब्राह्मण तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनाचे 4 प्रकार मांडतात. ब्राह्मणाची उपजीविका भिक्षेद्वारे, क्षत्रियांची उपजीविका धनुष्यबाणापासून, वैश्यांची व्यापार आणि पशुपालनापासून आणि शूद्रांची खांद्यावर दुसऱ्याच्या धान्याची कावड वाहून नेण्यापासून. जर या 4 चारांपैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय केला तर ते त्याच्याकरिता चांगले हितकारक नाही व ते त्याने करू नये. असे करणे म्हणजे एखाद्या रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमांचे काय मत आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगात मान्य आहे काय? बुद्धांनी विचारले. येसुकारी ब्राह्मणाने उत्तर दिले, नाही. वशिष्ठाला भगवान बुद्धांनी सांगितले होते, उच्च कुळात जन्म होण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जात नको, विषमता नको, उच्च कनिष्ठ नको, हे भेदभाव नकोच, असा भगवान बुद्धांचा उपदेश होता. जर दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे, या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा, हा भगवान बुद्धाचा उपदेश होता. 2. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवावे. ब्राह्मण प्रणीत चतुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मानुसार लहान किंवा मोठे असते, इतर दुसरे कशावरूनही ते अवलंबून नसते. हा जन्मावर आधारित लहान मोठेपणाचा सिद्धांतही भगवान बुद्धांना तेवढाच घृणास्पद वाटत असे जेवढा चतुर्वर्ण्याचा सिद्धांत. त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरोध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्यांच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या कर्मानुसारच त्याचे मूल्यांकन केले जावे असा त्यांचा सिद्धांत होता. ज्या प्रसंगी भगवान बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा होता. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवन आरामात थांबलेले होते. एके दिवशी सकाळी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित होती आणि यज्ञाची तयारी चालली होती. श्रावस्तीमध्ये घरोघर भिक्षाटन करता करता अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. भगवंतांना आपल्या दारी येताना पाहून अग्निक ब्राह्मणाला फार राग आला. तो रागाने म्हणाला, हे मुंडका, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्षू, तेथेच थांब. हे बहिष्कृत माणसा, तेथेच थांब. तेव्हा ब्राह्मणाला अशा तऱ्हेने बोलताना ऐकले तेव्हा भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, बहिष्कृत अस्पृश्य कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही श्रमण गौतमा, कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्याला बहिष्कृत ठरवतो, कोणत्या कारणांनी मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला माहीत नाही. भगवान त्याला म्हणाले, बहिष्कृत कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला नाही झाल्यास काही नुकसान होणार नाही. यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे मला ज्ञान व्हावे याचा जर आग्रहच तुम्ही धरीत असाल तर सांगा, तुम्हाला काय सांगायचे आहे ते. ब्राह्मणाची संमती मिळाल्यावर भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट असतो, दीर्घद्वेषी असतो, दुर्गुणी असतो, निंदाप्रिय असतो, मिथ्यादृष्टी असतो, लोभी असतो आणि वंचक असतो त्याला बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या मनात प्राणी अनुकंपा नाही त्याला बहिष्कृत समजावे. वर्षल, जो ग्राम आणि तेथील घरांना नष्ट करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे त्याला वर्षल समजावे. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो त्याला बहिष्कृत समजावे. जो कोणाचे घेऊन परतफेड न करता पळून जातो किंवा
फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो त्याला वर्षल म्हणजेच बहिष्कृत समजावे. जो एखाद्या वस्तूच्या कामनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो त्याला वर्षल म्हणजेच बहिष्कृत समजावे. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो त्याला वर्षल समजावे. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्राच्या स्त्रियांशी अनाचार करतो त्याला वर्षल समजावे. जो संपन्न असूनही आपल्या गत यौवनातील वृद्ध मात्या पितरांचे पोषण करीत नाही त्याला वर्षल समजावे. जो कुशल धर्म कोणते असे विचारता अकुशल धर्माची शिकवण देतो आणि कपटाने शिकवतो त्याला वर्षल समजावे. जन्माने कोणीच शूद्र अथवा कुशल नसतो, अस्पृश्य नसतो, त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या आग्निकाला स्वतःचीच लाज वाटू लागली. 3. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो माणसातील समतेच्या भावनेची अभिवृद्धी करतो. जन्माने माणसे विषम असतातच. काही बळकट तर काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी असते अथवा मुळीच नसते. काही अधिक सामर्थ्यवान असतात तर काही कमी प्रमाणात असतात. काही सदन असतात तर काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करायचा असतो. या जीवन संघर्षात विषमतेला जीवनाचा नियम असले मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. या विषमतेला जीवनाचा नियम करून चालेल काय? काही जण म्हणतात होय. त्यांचे म्हणणे असे की जो जीवन संघर्षात टिकण्यास अधिक योग्य असेल तो टिकेल. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. परंतु प्रश्न असा आहे की या संघर्षात जे योग्यतम असतात ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही निश्चयात्मक उत्तर देऊ शकणार नाही. या शंकेमुळे याच कारणास्तव धर्म समतेची शिकवण देतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजाने समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची असते, योग्यतम पुरुषाची नव्हे. मुख्यतः याच कारणास्तव धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. भगवान बुद्धाचा दृष्टिकोन हाच होता. यास्तव जो धर्म समतेची शिकवण देत नाही तो धर्म स्वीकारणीय असू शकत नाही असे त्यांचे म्हणणे होते. काय आपण अशा कोण्या धर्मावर श्रद्धा ठेवू शकतो किंवा त्या धर्माविषयी आदरभाव ठेवू शकतो जो स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अशी शिकवण देतो, अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अशी शिकवण देतो, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा दोन्हींनाही दुःखी करण्याची शिकवण देतो? काय तो धर्म अधिक श्रेष्ठ तर नाही जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्यांच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याची शिकवण देतो? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना भगवान बुद्धाने अनेक विशेष खोचक प्रश्न विचारले आहेत. भगवान बुद्धाचा धम्म हा माणसाच्या आपल्या सतप्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायसंगत असा धर्म आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.